लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. ई-केवायसी संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली असून बऱ्याच लाडक्या बहिणींचे पैसे जमा सुद्धा झालेले नाहीत. म्हणजेच काय, नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आले नाहीत. बरं, तुम्हाला पैसे जरी जमा झाले असतील तरी सुद्धा ही तुमच्यासाठी महत्त्वाचाच व्हिडिओ असणार आहे, कारण पुढे जाऊन तुम्ही अपात्र होणार का? आता ज्या लाडक्या बहिणी अपात्र नव्हत्या, म्हणजेच काय, अपात्र नाहीत, ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी पूर्ण झालेली आहेत तरी सुद्धा त्यांचे 3,000 रुपये जमा झालेले नाहीत. आता हे 3,000 रुपये कोणत्या महिन्याचे आहेत? नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे आहेत. तर अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे, तर सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. 100% तुमचे पैसे जमा व्हायलाच पाहिजे आहे. शासनाला याची दखल घ्यायलाच पाहिजे आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, कारण का संपूर्ण माहिती असणार आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे तिथे असणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, पहिल्यांदा सांगा की तुमचाही नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला आहे का नाही. बरं, दुसरं काय आहे की तुमची ई-केवायसी आहे ते बरोबर झाली होती का? ई-केवायसी होती ते बरोबर झाली होती का? जी ई-केवायसी प्रक्रिया लाभार्थी महिलांसाठी पुन्हा एकदा सुरू करण्यात आली होती आणि 31 डिसेंबरपर्यंत त्याची मुदतसुद्धा दिली होती. किती तारखेपर्यंत? 31 डिसेंबरपर्यंत त्याची मुदतसुद्धा दिली होती. पण त्याआधीच 2 ते 3 दिवस आधीच सर्व्हर डाऊन होते. आपण म्हणू शकतो सर्व्हर डाऊन होते किंवा OTPचा जो प्रॉब्लेम होता, बऱ्याच लाडक्या बहिणींना OTPचा प्रॉब्लेम असल्यामुळे पुन्हा एकदा ई-केवायसी करताच आलेली नाही. तर ही जी वेबसाईट आहे ती तुम्ही 31 तारखेपर्यंत चालू ठेवणार असं बोलला होता, पण त्याच्या 3 ते 4 दिवसाआधीच ही वेबसाईट पूर्ण क्रॅश झाली होती. लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा ई-केवायसी करता येत नव्हते. आता बऱ्याच लाडक्या बहिणींचं असंही झालेलं आहे की प्रश्नाचे उत्तरं चुकलेले आहेत. ही सेकंड ई-केवायसी आहे व इथे फर्स्ट ई-केवायसी संदर्भात सुद्धा इथे प्रश्न विचारले होते. तुम्ही पाहू शकता की इथे फर्स्ट सेकंड ई-केवायसी म्हणजे काय, पहिली जी ई-केवायसी आपल्याला करण्यात आली होती, पण त्यानंतर आपल्याला काय सांगण्यात आले की ई-केवायसी मध्ये मुदतवाढ करण्यात आलेली आहे. बरं, पहिल्या जे काही प्रश्नाची उत्तरे तुम्ही पाहू शकता. जे प्रश्न होते, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत. बरं, हे असे इतके कन्फ्युजन प्रश्न आहेत की लाडक्या बहिणींना नक्कीच इथे काही समजलेलं नाहीये की काय करावं, जिथे होय म्हणावं का नाही म्हणावं. सरकारलाच इथे कन्फ्युजन झाल्यामुळे पुन्हा एकदा ई-केवायसी करण्यासाठी प्रश्न बदलले. तुम्ही पाहू शकता, सरकारी विभाग, उपक्रम, स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा नाही, हे प्रश्न बदललेले आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार. बरं, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय द्यायचं होतं, आहे किंवा नाही. जे आहे ते खरं ते आहे ते आपल्याला द्यायचं होतं. बरं, काही लाडक्या बहिणींची ई-केवायसी काय झालेली आहे, चुकलेली आहे. बरं, ई-केवायसीच्या ज्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेले आहे या प्रश्न उत्तरांवर करण्यात आलेलं आहे. जिथे नाही होयच्या जागेला नाही झालेलं आहे, नाहीच्या जागेला होय झालेलं आहे. मग आपले पती किंवा वडिलांचे आधार कार्ड घेऊन ई-केवायसी करण्यात काय अर्थ आहे? मग हा ड्रामा पूर्ण कशाला केला आहे, पती किंवा वडिलांचा? बरं, फक्त तुम्ही जर प्रश्नावरच तुम्ही आम्हाला अपात्र करणार होता तर पती व वडिलांचा आधार क्रमांक घेऊन, आधार कार्डचं पूर्ण माहिती घेऊन काय फायदा झाला? कारण नोव्हेंबर व डिसेंबरचे 3,000 रुपये तर आमचे इथेच आम्ही बाद झालेलो आहोत. तुम्ही पाहू शकता, एका लाडक्या बहिणीने कमेंट सुद्धा केलेला आहे, महिला व बालविकास कार्यालयामध्ये जाऊन आलो म्हणतात की गव्हर्नमेंट अप्लाय ठरलेलं आहे तरीही केवायसी रद्द झालेली आहे, त्यांना संधी मिळेल का? तर लाडक्या बहिणींनो बघा, काय सांगण्यात आलेलं आहे की महिला व बालविकास विभागामध्ये जेव्हा चौकशी करण्यात आली तर गव्हर्नमेंटमध्ये आपण जरी हे प्रश्नाचे उत्तर चुकल्यामुळे काय झालेलं आहे की तुमचे घरचे हे शासनाचे जे काही माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित हे तर ठीक आहे, पण माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत. म्हणजे गव्हर्नमेंटचे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे, गव्हर्नमेंटचे जे काही तुम्ही वेतन घेत आहेत, या प्रश्नाचं उत्तर इथं मिळालेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, या प्रश्नाचं उत्तर पूर्ण गोंधळ पद्धतीने झाल्यामुळे शासनाचं आपण कोणतंही पैसे घेत नाहीत किंवा शासनात सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत नाही किंवा जे काही सदस्य आहे नियमित कर्मचारी, जे सरकारी विभाग आहे, सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही, तरी सुद्धा काय ठरवलं आहे सरकारने, ते महिला व बालविकासाकडून काय इथे आपल्याला उत्तर मिळत आहे की आपण सरकारी
विभागामध्ये कार्यरत आहे, आपण त्यामध्ये काम करतोय किंवा आपण पेन्शन घेत आहोत, त्याच्यामुळे आपल्याला या पैसे बंद झालेले आहेत. आपले हे 1,500 रुपये बंद झालेले आहेत. मग ई-KYC ची मुदत वाढ करून काय फायदा झाला? कारण का यामध्ये तर प्रश्न वेगळे होते. जे सेकंड ई-KYC करण्यासाठी चान्स दिला होता, तर इथं काय होतं की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही व इथे स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा नाही असं होतं. मग ह्या सेकंड ई-KYC ची तुम्ही पडताळणी केलीच नाही का? म्हणजे तुम्ही मुदतवाढ केल्यानंतर लाखो लाडक्या बहिणींनी पुन्हा एकदा प्रश्न चुकले म्हणून प्रश्नाच्या उत्तरामध्ये बदल केलेला आहे, तरी सुद्धा लाडक्या बहिणींचे पैसे बंद केलेले आहेत. तुमचे सुद्धा असं झालं असेल तर नक्कीच कमेंट करा. तुम्ही पाहू शकता अनेक स्क्रीनशॉट्स मी घेतलेले आहेत बघा. मी KYC केली आहे, चुकीची आहे, तर मला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता अजून आला नाही, कधी येणार आहे? नगर जिल्हा सारिका बागेर. तर यांच्याकडे सुद्धा असं झालेलं की ई-KYC चुकलेली आहे. बरं, पती आणि वडिलांचं तरी तुम्ही काय केलेलं आहे? आधार कार्ड घेतलेलं आहे, मग तुम्ही त्यावरनं पडताळणी करा ना. तुम्ही जसं जून जुलैमध्ये आता मधूनच असं झाले की जून जुलै ऑगस्टमध्ये पैसे बंद झाले होते बघा. लाखो लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले होते. 26 लाख लाडक्या बहिणी होते की ज्यांचे पैसे बंद झाले होते. आता जवळजवळ 50 लाख लाडक्या बहिणी आहेत की ज्यांची ई-KYC झालेलीच नाही. तर मग आता 50 लाख लाडक्या बहिणींना तुम्ही अपात्र करणार का? यांचे पैसे बंद करणार का? एका चुकीमुळे, प्रश्नाचे उत्तर या चुकीमुळे. बरं, यामध्ये स्पष्टपणे सांगितलं जाते की महिला व बालविकास कार्यालयामध्ये जाऊन आलं आहे की गव्हर्नमेंटमध्ये काम करत आहोत किंवा गव्हर्नमेंटचं पेन्शन घेत आहोत. तुम्ही रिझन सांगताय बघा. इथे प्रत्येक ई-KYC चुकली आहे सांगत आहे, पण फॉर्म पडताळणी केली नाही. तर ई-KYC चुकली आहे सांगत आहे. मग आम्हाला इथे काय करा, एक ऑप्शन देऊन द्या की आम्हाला इथे अर्जदार लॉग इन करून किंवा ई-KYC जेव्हा आम्ही बघतो की स्टेटस काय आहे ते आम्हाला चेक करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आम्हाला ऑप्शन देऊन द्या. तर इथे बघा, डिसेंबर जानेवारीचा हप्ता आला नाही, 17वा हप्ता आला नाही, ई-KYC चूक झाली आहे. मी गृहिणी आहे तरी सुद्धा मला शासकीय दाखवत आहे. इथे पाहू शकता तुम्ही, माझी ई-KYC चूक झाली आहे तरी सुद्धा मी गृहिणी आहे, गृहिणी असून सुद्धा मी शासकीय दाखवत आहे. बरं, मग पडताळणी ही कशा प्रकारे केली आहे? फक्त प्रश्न उत्तरांवर पडताळणी झालेली आहे का? तुम्ही टॅक्स फिलर आहे तुमची, त्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये काम करताय का नाही, तुमचं उत्पन्न किती आहे हे चेक केलं झालं नाही का? त्याच्यानंतर बघा, तुम्ही पाहू शकता डिसेंबर जानेवारी महिन्याचा हप्ता आणि वाट पाहतोय, माझे SBI अकाउंट, हे असे प्रश्न आहेत. माझा फॉर्म रिजेक्ट झाला आहे, नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे पैसे आले नाही, बँक सीडिंग केली आहे, सगळं केलं आहे, तरी देखील डिसेंबरचे पैसे आलेच नाही. तर तुम्हाला सुद्धा हा प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. लाडक्या बहिणींनो, शासनाला याची दखल घ्यावी लागणार आहे. तुम्हाला 100% हे पैसे जमा करावेच लागणार आहे. कारण का आता इलेक्शन संपलेलं आहे व आता विरोधक शांत बसणार नाहीत ना लाडक्या बहिणी शांत बसणार आहेत. जसं जून जुलै ऑगस्टमध्ये पैसे बंद केल्यानंतर, आवाज उठवल्यानंतर सप्टेंबरमध्ये लाडक्या बहिणीचे पैसे सुरू केले होते. सप्टेंबरमध्ये पुन्हा एकदा लाडक्या बहिणीचे पैसे सुरू झाले. आता तर क्वांटिटी बघा, तुम्ही पाहू शकता 50 लाख लाडक्या बहिणी आहेत. या शांत बसणार नाहीत. 50 लाख लाडक्या बहिणी आहेत. ही बघा, 50 लाख लाडक्या बहिणी कमी नाही आहेत. 50 लाख लाडक्या बहिणी कमी नाही. त्यामुळे प्रत्येकाने कमेंट करायची आहे. प्रत्येकाने आवाज उठवणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाने आवाज उठवणं फार गरजेचं असणार आहे लाडक्या बहिणींनो. कारण आपले पैसे असेच बंद होऊन जातील व आपल्याला समजणार सुद्धा नाही. तर लाडक्या बहिणींनो, अनेक कमेंट्स मी तुमच्यासमोर दाखवत आहे. अनेक कमेंट आता आपल्याला वेळोअभावी दाखवता सुद्धा येणार नाही. कारण का की एक 10 मिनिटापर्यंत आपण व्हिडिओ बनवू शकतो, त्यापुढे तुम्हालाही बोर होईल आणि प्रत्येकाला हे कमेंट्स आपल्याला माहितीच आहे की काय प्रॉब्लेम येत आहे. तर तुम्हाला काय वाटतं, नक्कीच ई-KYC साठी ऑनलाईन ऑप्शन दिलं पाहिजे का नाही नक्कीच सांगा. व इथे ई-KYC करण्याची संधी आपल्याला अजून एकदा मिळायला पाहिजे आहे. ई-KYC संदर्भात अजून एकदा चान्स मिळायला पाहिजे आहे. ई-KYC पडताळणी करताना तुम्ही पैसे जमा करणार सांगितलं होतं, तर त्याचं काय झालेलं आहे? फक्त प्रश्नाचे उत्तर चुकले म्हणून तुम्ही आम्हाला बाद करू शकत नाही. हे सगळं तुम्हाला वाटत असेल तर नक्की एकदा कमेंट करा. कारण आवाज उठवणं गरज आहे, तुमचे प्रॉब्लेम सांगणं गरज आहे. आपलं चॅनल नेहमीच महिला व बालविकास विभागाच्या लाडक्या बहिणींना नक्कीच इथे सपोर्ट करत आहोत. महिला व बालविकासासोबत आपण कॉन्टॅक्ट करत राहतो की लाडक्या बहिणींचे काही प्रश्न असू दे तिथे सोडवले गेले पाहिजे आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथे हायलाईट करणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचे हप्ते त्यांना चालू करावेच लागणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त शेअर करावा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.